जा जरा पूर्वेकडे म्हणजे 67 दिवसांचा आणि 1850 किलोमीटर पदयात्रेचा लेखाजोखा. ही पदयात्रा नानाविध आव्हानात्मक परिस्थिती आणि भेटीगाठी यांच्या माध्यमातून झाली असली तरीही एखाद्या नाटकाची किंवा पराक्रमाची कहाणी नाही. लेखकाने प्रचंड कष्ट करून ही पदयात्रा केली असली तरी ह्यात स्वतःचं कौतुक किंवा अतिशयोक्ती नाही, तर हा त्याने घेतलेला मातृभूमीचा लक्षवेधक आणि नम्रतापूर्वक शोधच आहे. तो करता करता लेखकाने ह्यात स्वतःचाही गहिरा आणि प्रामाणिक शोध घेतला आहे. आशुतोष अगदी सुरुवातीलाच लिहितो, जणू काही जग दोन भागात विभागलं गेलं आहे. असं वाटतं की एका जगात अगदी किरकोळ गैरसोयींचेही वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरचे मथळे होतात आणि पीडितांना लोकांचा लगेच पाठिंबा मिळतो. तर दुसऱ्या भागातल्या किंवा ह्या तिसऱ्या जगातल्या लढाया, पर्यावरणीय संकट आणि कल्पनाही करता येणार नाही एवढं दुःख, ह्या गोष्टी मात्र बरेचदा दुर्लक्षित होतात. आशुतोष या तिसऱ्या जगावर त्याच्या स्वतःच्या देशावर प्रकाशझोत टाकायला चाललाय. तो ज्यांना ज्यांना भेटला, ज्यांच्याबरोबर काही काळ चालला, त्यांच्या माध्यमातून पर्यावरणीय आणीबाणी, भ्रष्टाचार, निष्काळजीपणा, विषमता या गोष्टी आपल्याला सांगतो. मानवी अभिव्यक्तीला शक्य आहे त्या टोकापर्यंत जाऊन भारताला भेडसावणाऱ्या संकटाचं चित्र आशुतोषच्या कहाण्यांमधून आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तेव्हाच आपल्याला कळतं की बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नाहीत. बऱ्याच गोष्टी मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमात येतच नाहीत. त्याचप्रमाणे जे मुद्दे लोकांच्या नजरेतून निसटलेले असतात, त्यांचाही करोडो लोकांच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. हे वास्तव मनाला भिडतं. आशुतोषच्या ह्या प्रवासात आपणही रंगून जातो. आपल्याला मानवतेचे शाश्वत पैलू दिसायला लागतात. तो ज्या ज्या लोकांना भेटला, त्यांनी त्याला आपुलकी आणि आतिथ्यशीलता दाखवली अशी माणसं. बहुसंख्य लोकांनी त्याला पुढल्या प्रवासासाठी मार्गदर्शन केलं. काही काळ सोबत केली आणि त्याची काळजीही घेतली. स्वतःच्या या शारीरिक, भावनिक प्रवासातूनच आशुतोष पुढल्या प्रत्येक भेटीला सामोरं जाण्यासाठी अधिक सक्षम झाला, उत्सुक झाला, मनाने अधिक मोकळा झाला. त्या लोकांबद्दल त्याला सहानुभूती वाटायला लागली. त्यांचं बोलणं ऐकण्याची आणि त्यातून शिकण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. जर्नी टू द ईस्ट म्हणजेच मराठीतलं जा जरा पूर्वेकडे हे पुस्तक वैयक्तिक अनुभवांवर आधारित असलं तरी आपणही त्या पुस्तकाचे सहप्रवासी कधी होतो ते समजत नाही. आशुतोष जोशीबरोबर हा प्रवास करणं हा मोठा बहुमानच आहे. कारण त्यामुळे त्याचे विचार आणि हेतू ह्याचं ज्ञान आपल्याला होतं. तो आपल्याला सजग होऊन लढण्यास उभं राहायला सांगतो. आपल्या भोवतालच्या भूमीवर आपण किती अवलंबून आहोत. आपल्या भोवतालचं जग अधिक चांगलं करण्यासाठी आपण किती झटलं पाहिजे, ते तो आपल्याला सांगतो. मला वाटलं, की वाचकांपैकी बहुतेक जण आत्तापर्यंत पायात बूट घालून आणि मनात विचारांची धग घेऊन बाहेर पडायला सिद्धही झाले असतील. तुमचा प्रवास सुखाचा हो, ही सदिच्छा. ही ओळख होती. आता त्याच्या पुस्तकातला पहिलं जे प्रकरण आहे, ते मी वाचून दाखवते. म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच अंदाज येईल, की त्याचा प्रवास कसा सुरू झाला. त्या आठवड्यात मला एकच स्वप्न वारंवार पडत होतं. स्वप्नात मी पाठीवर सॅक घेऊन अनंत, असीम क्षितिजाच्या दिशेने चालत होतो, असं दिसायचं. इंग्लंडहून परत येऊन जेमतेम 9 दिवस झाले होते आणि तेव्हाच नेमका जोरदार वादळ आणि पाऊस सुरू झाला होता. सह्याद्री प्रदेशातला मोसमी पावसाचा अनुभव ही काही आमच्यासाठी वेगळी गोष्ट नाही. परंतु यावेळेला काहीतरी विचित्र घडलं होतं. हवामान बदलामुळे पूर कधी येतील ह्याचा अंदाज बांधणं जवळजवळ अशक्य झालं होतं. वाढत्या पाण्याच्या पातळीपासून आपलं घर सुरक्षित आहे, पाणी उंबरठ्यातून आज शिरणार नाही, असंच आम्हाला नेहमी वाटायचं. परंतु एके दिवशी भल्या सकाळी अकल्पितपणे वेगाने पाणी घरात शिरलं. निसर्गाने अनिर्बंध ताकद दाखवली. बाबांच्या जोरदार हाकांमुळे आम्ही सगळे झोपेतून जागे झालो.
अरे पटकन उठा रे, खाली या, पूर येतोय, पाणी आपल्या फाटकातून आत शिरलंय, ते मोठ्याने ओरडत होते. त्याच वर्षी जर्मनीत अल्पावधीत प्रचंड पाऊस पडून पूर आल्याने 150 जीव प्राणाला मुकले. या गोष्टीचे मथळे जगभरच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर छापून आले होते. तथापि ज्या ठिकाणी मी जन्मलो त्या कोकणात 290 माणसं मेली असं अधिकृतपणे सांगण्यात आलं होतं. आणखीही बरेच लोक बेपत्ता होते. पण इथल्या राष्ट्रीय वाहिन्यांवर गूढ शांतता होती. केवळ लोक जीवाला मुकले एवढंच नाही, तर विकसित आणि विकसनशील जगात केवढी असमानता आहे, हे ह्यातून स्पष्ट जाणवत होतं. असं वाटत होतं, की पृथ्वीच्या या भागातील आयुष्य कवडीमोल होतं. करोडो लोकांच्या जगात एक मेला तर दुसरा येईल, अशी आम्ही केवळ संख्याशास्त्रातली एक संख्या होतो. पाऊस अथकपणे 2 दिवस पडत राहिला. त्यात आमचं घर, गाडी, मोटरसायकल आणि ज्या आम्हाला अत्यंत प्रिय होत्या, अशा सगळ्या गोष्टी 12 फूट खोल पाण्याखाली बुडून गेल्या. आम्ही केवळ हातासरशी उचलून आणलेले 2-4 पदार्थ आणि गोळा केलेलं पावसाचं पाणी ह्याच्यावर काढले. महापूर उसरला तेव्हा डोळ्यासमोरचा विध्वंस हृदयद्रावक होता. लोकांनी वर्षानुवर्ष गोळा केलेल्या वस्तू नाहीशा झाल्या होत्या आणि उरले होते त्यांचे चिखलात बरबटलेले, दुर्गंध येणारे अंगावरचे कपडे. असं निराशाजनक चित्र असतानाच अनोळखी लोकांची दया आणि समाजाने दाखवलेली सहानुभूती यामुळेच आम्ही आमचं शहर पुन्हा उभारू शकलो. भ्रष्टाचार, राजकीय लोकांची चुकीची हाताळणी, भरपाईच्या नावाखाली मिळालेली तुटपुंजी रक्कम ह्या अत्यंत उघड्या-नागड्या वास्तवाचा मी साक्षीदार बनलो. लाखो रुपयांचं नुकसान झालेल्या घरांना भरपाईचे केवळ ₹10,000 देण्यात आले. या घटनेमुळे माझ्या मनात कालवाकालव झाली आणि विचारांमध्येही मोठा फरक पडला. आपण जिवंत आहोत, घरच्यांबरोबर आहोत, हेच आपलं केवढं भाग्य आहे, असं मला वाटायला लागलं. त्यामुळे आपण खूप दूर चालत निघालो आहोत, ह्या वारंवार पडणाऱ्या स्वप्नाला एक नवीनच अर्थ प्राप्त झाला. हे सर्व तू सोडून दे आणि नवीन सुरुवात कर, असं जणू माझं अंतर्मनच मला सांगायला लागलं. हे घर ज्यांनी बांधलं होतं, ते माझे आजी-आजोबा या विध्वंसामुळे प्रचंड दुःखी झाले होते. पण ह्यात अपराध कोणाचा? इंग्लंडमध्ये मी शिकायला गेलो होतो. तिथे अशी घटना घडली असती, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर बातमी झाली असती. जगभरच्या कानाकोपऱ्यातून मदत मिळाली असती. अशा वेळेस या तथाकथित तिसऱ्या जगात राहण्यात काय अर्थ? उघडं नागडं वास्तव माझ्या नजरेसमोर नाचत होतं. जवळ-जवळ 3 दिवस मी कुठे आहे ते कोणालाच माहीत नव्हतं. जणू काही जग 2 भागात विभागलं गेलं आहे असंच वाटत होतं. एक जग असं होतं, जिथे अगदी छोटीशी गैरसोय देखील वर्तमानपत्रातल्या पहिल्या पानावर छापून येत होती आणि अख्ख्या जगाचा पाठिंबा मिळवत होती. तर दुसरीकडे हे तिसरं जग असं होतं, की जिथे हवामानामुळे निर्माण झालेली अरिष्ट आणि अकल्पनीय वेदना, हालअपेष्टा ह्याची जगातल्या लोकांना फारशी कल्पनाच नव्हती. या वेगळ्या तिसऱ्या जगावर प्रकाश पाडण्याची तळमळ मला लागली. माझ्या देशाला जे मुद्दे भेडसावत आहेत, तिकडे सगळ्यांचं लक्ष वेधावं असं फार वाटायला लागलं. इंग्लंडमध्ये आरामशीर जीवन जगण्याचा पर्याय मी निवडू शकलो असतो. परंतु तसं करण्यात काय अर्थ होता? मग मी गर्दीतला आणखी एक चेहरा बनला असतो. आपण नक्की कुठले आहोत ते शोधण्याची धडपड करणारी, पोटाची खळगी भरण्यासाठी काम करणारी एक व्यक्ती बनलो असतो. युनायटेड किंगडममध्ये फिट बसू शकेल असा इंडियन बनण्यासाठी धडपड करावी लागली असती मला. तसं केल्याने भारतातले माझे सगळे मित्र म्हणाले असते, "तो इंग्लंडमध्ये राहतो हो." मी पदयात्रा करावी का? ह्यावर विचार करू लागलो. माझ्या मातृभूमीला जे मुद्दे भेडसावत होते, त्यांच्यावर प्रकाश पडेल असा प्रवास मला करता येईल? मनात खळबळ चालू होती. "तू भारतभर चालशील?" असं अंतर्मन विचारत होतं. तो प्रश्न आव्हानात्मक होता, अकल्पनीयही होता आणि त्याच वेळेस कृतीत उतरवता येण्यासारखाही होता. "मी प्रयत्न करेन." मी स्वतःशीच म्हणालो.
परंतु माझं मलाच ते फारसं पटलेलं नव्हतं. त्या शब्दांचं महत्त्वच मेंदूत शिरत नव्हतं. तथापि मला हे माहीत होतं, की माझ्या कुटुंबावर जी दुर्दैवी परिस्थिती ओढवली होती, त्यातून आम्ही थोडक्यात बाहेर पडलो होतो. पाणी आणखी 10 फूट वाढलं असतं, तर आमचं पिढीजात घर वाहून गेलं असतं आणि आम्ही देखील मृत्युमुखी पडलो असतो. समुद्राच्या तळाशी पडलेलं माझं प्रेत बघून मी जीवनाच्या अनिश्चिततेवर आश्चर्य करीत म्हणालो असतो, हाच होता का माझा अंत? कशासाठी मरण पावलो मी? खरं तर माझ्या हातातून निसटून जाण्यासारखं काही नव्हतंच. पण जणू काही माझं आयुष्य स्वप्नातून सांगत होतं, की अर्थपूर्ण जीवन जगण्याची दुसरी संधी ते मला देते. आशुतोषच्या या सगळ्या प्रवासात त्यांनी इतक्या सजगतेनं ते सगळं बघितलंय. मी केवळ त्या प्रकरणातली त्याची सजगता जिथे जिथे आपल्याला दिसतेय, म्हणजे संपूर्ण पुस्तकच तसं आहे, त्यातले काही अंश आता वाचत जाणार आहे. याच्यात एक 3 स्त्रिया असं प्रकरण आहे. त्या प्रकरणाचा शेवट करताना तो म्हणतो, या 3 स्त्रियांकडे तो त्याच्या मॅगी शिजवण्यासाठीचं गरम पाणी मागायला गेलेला असतं. आणि आता तो त्यांचा निरोप घेऊन जेव्हा दुसऱ्या दिवशी निघतोय, तेव्हा त्याच्या मनात येणारे विचार. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी मायणीच्या दिशेनं जाऊ लागलो. तेव्हा मला अतिशय असहाय्य वाटत होतं, बेचैन वाटत होतं. मी रस्त्यावरून चालत होतो, परंतु माझं मन मात्र अजून त्या साध्या सुध्या झोपडीतच अडकून पडलं होतं. रस्ता बराच बरा होता आणि वाटेत लोक थांबून माझी वास्तुपुस्त करत होते. परंतु तरी माझं चित्त त्या 3 स्त्रियांकडेच होतं. कशा आहात तुम्ही? कशा आहात तुम्ही? असं त्या तिघींना कोणीतरी कधी विचारलं असेल का आत्तापर्यंत? मला जसे प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे शब्द मिळाले, तसे त्यांना कधी मिळतील का? हा समाज सन्माननीय सदस्य म्हणून त्यांना कधी कवेत घेईल का? त्याचं उत्तर मला ठाऊक नाही. भारतातली खेडी हे एक स्वतंत्र वेगळं जीवन असतं. त्यातल्या मराठवाड्यातल्या त्याच्या एका चिंतनाबद्दल मी आता वाचतोय. मराठवाड्यातल्या पुरुषांना जाग येणं कठीण आहे. त्यांनी झोपेचं सोंगच घेतलंय. तसं करून दारिद्र्य, भ्रष्टाचार अशा गोष्टींपासून पळून जाण्याचा ते प्रयत्न करतायत असं वाटू लागतं. त्यांचा दिवस संवेदना बधीर करणाऱ्या देशी दारूच्या बाटलीनं सुरू होतो. मला भेटलेली माणसं 2च विषयांबद्दल बोलत होती. पैशांची चणचण आणि देशी दारूची दुसरी बाटली कशी मिळेल. दुकानात काम करणारा एक 17 वर्षांचा मुलगा मला म्हणाला, गावाकडचे 90% लोक दारुडे आहेत, ही आमची समस्या आहे. त्यांच्यावर बेवडा म्हणून शिक्का मारणं सोपं असलं तरी त्यामागील कारणं समजून घ्यायला हवीत. शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी, प्राथमिक गरजा भागवण्यातलं अपयश या सगळ्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटू लागते. या समस्यांवर ज्यांनी तोड काढली पाहिजे ते बहुतेक राजकारणी आणि सरकारी अधिकारी भ्रष्ट आहेत असं सांगण्यात येतं. मार्गदर्शनाचा, सामाजिक सुरक्षिततेचा अभाव आणि प्राथमिक गरजांची कमतरता यांच्यामुळे समस्या चक्रवाढीच्या दरानं वाढली. गुणवान राजकारण्यांच्या अभावी दिवसेंदिवस परिस्थिती अधिकाधिक ढासळत चालली आहे. या भागात धार्मिक भांडण तंटा नाही. इथली दुही ही वृत्तपत्र, डिजिटल समाज माध्यम यांनी निर्माण केली आहे आणि वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. बहुतेक घरात टीव्ही असतो. घरात, हॉटेलात, दुकानातल्या काळ्या पडद्यावरून मिळालेल्या माहितीच्या आधारावर लोक आपली मतं बनवतात. खेदाची गोष्ट अशी की बरेचदा ही त्यांची स्वतःची मतं नसतात, तर ती त्यांच्यावर लादलेली असतात. कधी कधी तर ही मतं आपल्यावर लादली आहेत हेच त्यांना कळत नाही. राजुद्दीन म्हणाले, आमचं खेडं जगापेक्षा वेगळं आहे. आमच्याकडे धार्मिक मुद्दे काहीच नाहीत. कसं काय? मी विचारलं. आमचे कुटुंब या खेड्यात 200 वर्षापासून राहत आहेत. आम्ही सर्वजण समाजात एकोप्यानं राहतो. आमचे परस्पर संबंध चांगले आहेत. 1993 साली आम्हाला महाभयंकर भूकंपाचा सामना करावा लागला, तेव्हा सगळेजण एकत्र आले. एकमेकांना मदत करण्याची मूलभूत मानवी प्रवृत्ती उसळून आली. मी ह्या लोकांमधलाच आहे.
माझ्या आसपासचे सगळे लोक माझ्याशी प्रेमाने वागत असताना मी कसा काय वेगळा वागू शकतो? काही मिनिटांनी आणखी 4 माणसं हॉटेलात शिरली. त्यांच्यात एक ब्राह्मण, एक धनगर, एक मराठा आणि एक मुस्लिम असे 4 जण होते. मुस्लिम राजोद्दीनचा भाऊ. राजोद्दीननं या नवागतांशी माझी ओळख करून दिली. ते तिघे त्यांचे बालपणीचे मित्र होते. सगळेजण एका टेबलावर बसून चहा पीत गावात आलेल्या जलसंचन योजनेबद्दल बोलू लागले. त्यांच्या गप्पामध्ये मला कुठलाही विखार अथवा हातचं राखून बोलण्याचा प्रकार दिसला नाही. शहरात कायम एखादा समाजच कसा बरोबर आणि दुसरा समाज कसा चुकीचा असंच बोलणारे लोक भेटले. समाजात तिरस्कार आणि दुही जोपासणाऱ्या विषाचा तथाकथित सुसंस्कृत लोकांवरच सातत्यानं प्रभाव पडताना दिसतोय. सुदैवानं या विषाची बाधा अजून सर्व खेड्यापाड्यात झालेली नाही. मी शांतपणे त्यांच्या मैत्रीचे रंग बघत बसलो होतो. त्यातल्या ब्राह्मणानं आणलेल्या डब्यातलं खाणं मला द्यायला सांगितलं. मला न सांगता राजोद्दींनी माझ्यासाठी डबा आणण्याची व्यवस्था केली होती. आम्ही एकत्र भाकरीचे तुकडे मोडत कबीर, रुमी, ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्याबद्दल चर्चा करू लागलो. या सर्व माणसांनी धर्माचा उल्लेख न करता सदैव सत्यच सांगितलं होतं. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की ही भाषा मी वापरतोय ती लोकांमध्ये दुफळी पडण्यासाठी नाही, तर त्यांना एकत्र करण्यासाठी. आपल्याला आपल्यातील दोष समजले आणि आपण ते मान्य केले, तर एखादी व्यक्ती कशी बरोबर आहे किंवा चूक आहे असा निवाडा करत न बसता आपण एकत्र मिळून प्रगती करू शकतो. जो एकसारखा दिसतो, एकसारखे कपडे घालतो आणि एकसारखाच विचार करतो, असा समाज आपल्याला नकोय आणि तसा तो कधी मिळणारही नाही. आपल्याला असे लोक हवेत, जे एकमेकातील फरक समजून घेऊन एकोप्यानं राहतील. धर्म जे नष्ट करतं, ते अध्यात्म निर्माण करतं. जातीयता मिटली की बंधुभाव निर्माण होतो. नंतर मी त्या ब्राह्मण गृहस्थांशी बोललो. त्याचा दृष्टिकोन विचारला. ते म्हणाले, हे बघ मुला, आम्ही सगळे या खेड्यात एकत्र राहतो. माझ्या उजव्या बाजूला बसलेला माणूस माझ्याबरोबर शेतात काम करतो आणि रोज सकाळी शेतावर जाण्यापूर्वी मी राजोद्दीनच्या हॉटेलवर चहा प्यायला येतो. माझ्या डावीकडे बसलेला माणूस माझा ट्रॅक्टर चालवतो. मी या लोकांबद्दल नकारात्मक भावना मनात ठेवल्या तर मला कसं काम करता येईल? मी त्यांना समजून घ्यायला हवं आणि ते जसे आहेत तसं स्वीकारलं पाहिजे. शेवटी काय, आपण सगळेच निसर्गाची लेकरं आहोत, नाही का? त्यांच्या विचारामुळे मी अवाक झालो. शहरात एकमेकांविषयीचा द्वेष प्रकर्षतेनं दिसत असताना ज्यांना आम्ही मागास समजतो, ते खेड्यातले लोक मात्र समंजस आहेत हे बघून मला आनंदाचा धक्का बसला. जेवण झाल्यावर आणि गावकऱ्यांशी दीर्घकाळ संभाषण केल्यावर मी हॉटेलच्या आतल्या भागात झोपायला गेलो. बिछाण्यावर आडवा होण्यापूर्वी मी नुसताच बसलो. मानवी वृत्तीबद्दल विचार करत राहिलो. या जगातील सगळी माणसं सारखीच आहेत. प्रत्येकाला 2 डोळे, 1 नाक, 2 पाय आहेत. मग एखाद्या माणसाच्या बाह्य अवतारात इतरांच्या विचार प्रक्रिया बदलण्याची शक्ती कशी असू शकते? डोक्यावरली वाटोळी टोपी, जानवं, बुरखा या सगळ्या बाह्य प्रतीकात लोकांना परस्परापासून वेगळं करण्याची खरोखरच शक्ती असते का? या भटकंतीच्या निमित्त या खेड्यात घालवलेल्या दिवसांचा विचार केला की मला भारावून जायला होतं. इथे मला एका आदर्श समाजाचं चित्र दिसलं. महात्मा गांधींनी जे दृश्य मनाशी धरलं होतं तेच जणू माझ्यासमोर उलगडत होतं. जो भारत मी माझ्या हृदयाशी जपला होता त्या भारताचं जणू ते प्रतीक म्हणूनच उभं होतं. त्या ठिकाणी परस्परांबद्दल जिव्हाळा आणि समंजसपणा यांचंच राज्य चालत होतं. सहिष्णुता नसलेल्या काही शहरी जागा सोडल्या तर मला माहिती असलेला भारत सहिष्णू आहे. दुसऱ्यांबद्दल सहानुभूती बाळगणारा आहे आणि तो तसाच राहील अशी मला आशा वाटते. आशा ही एक शक्ती आहे, जी सगळ्या सीमा ओलांडते आणि लोकांना एकत्र आणते. मी भविष्याकडे आशेनं पाहतो. या भूमीला हीच एकात्मतेची शाश्वत भावना धरून ठेवेल असा मला विश्वास वाटतो. आशेवरच आपण जगत असतो. आशा ही भावनाच जगायला बळ देते असं बरेचदा जाणवतं.
तुम्हाला काय वाटतं? या पुस्तकात आशुतोष असे प्रश्न आपल्या पुढे ठेवतो आणि वाचक थबकतो. ते पुस्तक सलग वाचता येत नाही. पुढचा एक अंश महारुद्र मंगनाळे म्हणून आहे, त्यांचा आहे. तुझ्या चालण्याचा समाजावर काही अर्थपूर्ण परिणाम होणार आहे असं वाटतं का तुला? मला त्यांच्या शब्दातली गंभीरता समजली. पत्रकारितेच्या कारकिर्दीत याच मुद्द्यावर त्यांना कितीतरी वेळा प्रश्न पडला असणार, ते त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून कळत होतं. नाही, तसं काही वाटत नाही आणि असा काही परिणाम व्हावा अशी माझी महत्वाकांक्षाही नाही, मी उत्तरलो. मी या प्रवासात एका टप्प्यावर पोहोचलो होतो. माझा प्रवास अजून अर्धाही झाला नसला तरी लोकांची नाडी मला सापडली होती. सर्वसामान्य माणसावर शरणागत प्रजा असा शिक्का कसा बसला असावा ते मला कळलं. तो स्वाभिमानी नागरिक राहिला नव्हता. केवळ मतदार म्हणूनच त्याचं अस्तित्व उरलं होतं. ही परिस्थिती तशीच राहणार जोपर्यंत तो स्वतःला बदलत नाही, असं मी आत्मविश्वासानं म्हणालो. मी एकट्यानं कितीही जोरजोरात ओरडलो किंवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तरी इतिहासाचा प्रवाह बदलणं मला शक्य नाही. त्यामुळे मला फक्त एवढंच खात्रीने माहिती होतं की या टप्प्यावरून मागे वळणं शक्य नव्हतं. कदाचित एक राष्ट्र म्हणून आपण सामूहिकरित्या आपला नैतिक परीघ गमावला असेल. कागदावर दणकट, पण वास्तवात मूक मेंढरांसारखा झालेला देश मी पाहतोय. प्रत्येक लहान मोठं शहर, गाव आणि परिसर मी फिरलो तिथे मला मूल्यांचा ऱ्हास झालेला दिसला किंवा ती सर्व विसरण्यास त्यांना भाग पडलंय असंच दिसून आलं. आपल्या हक्कांबद्दल लोक जागृत नाहीत, त्यांना लोकशाहीची तत्वही माहिती नाहीत. असं वाटतं की ते कुणाच्या तरी राज्यात राहत आहेत. प्रत्येक खेड्यात एक राजा आहे आणि तो स्थानिक मंत्री किंवा आमदार याचा बुरखा पांघरून राज्य करतोय. त्यामुळे हे नागरिक प्रत्यक्षात या राज्यकर्त्यांची प्रजा बनलेत. त्यांनी स्वतःला तरी ओळखलं आहे की नाही याबद्दल मी साशंक आहे. मी इथे त्यांच्यात किंवा अन्य कोणात बदल घडवून आणण्यासाठी म्हणून आलो नाही. एकेकाळी मला वाटत होतं की त्यांनी उचललेल्या चुकीच्या पावलांविषयी मी त्यांना 4 शब्द सांगू शकेन. परंतु ती माझी चूक होती. काही बदल घडला तर तो आतून व्हायला हवा. मी हा प्रवास करतोय कारण या भूमीशी जुळलेलं माझं नातं नक्की काय आहे ते मला समजून घ्यायचं आहे. मी इथल्या संस्कृतींचं आणि प्रथा परंपरांच्या अवशेषांचं निरीक्षण करतोय. काही वर्षात किंवा कदाचित 10 वर्षात ही आगळी वेगळी विविधता नष्ट होईल. फक्त भूतकाळाच्या खुणा राहतील. लोक सारखेच कपडे घालू लागतील, एकच भाषा बोलतील, आपले विचार मतं बोलून दाखवण्याचं धैर्य फारच कमी लोक दाखवतील. मी इथे केवळ एक साक्षीदार म्हणून उभा आहे आणि हजारो वर्ष एक प्रचंड अक्राळ विक्राळ हत्ती या भूमीवर अंधाधुंद भटकतोय असं ओझरतं चित्र मला त्यातून दिसतं आहे. हे चित्र आणि इथल्या तरुणांच्या डोळ्यासमोर काय आहे तेही आशुतोष अगदी बारकाईनं बघतोय. तो लिहितो पुढच्या एका प्रकरणात, त्याला एक करण नावाचा तरुण मुलगा भेटलाय. आशुतोषला इंग्रजीत फोनवर बोलताना ऐकून त्या करणची उत्सुकता चाळवली आणि तो त्याला आपल्या घरी घेऊन आला. या करणला एक अर्जुन नावाचा भाऊ पण आहे. करण अर्जुन हिंदी चित्रपट कुठपर्यंत पोचलाय बघा. त्या करण बरोबर बोलताना करण सोबत वेळ घालवताना माझ्या लक्षात आलं की तो 21व्या शतकात वेगाने फेकला गेलेला असा ग्रामीण माणूस आहे. त्याच्यावर फोन आणि टेलिव्हिजनचा मोठा प्रभाव आहे. त्याचे दैनंदिन कामकाज एखाद्या खेडूतासारखंच असलं तरी त्याला व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम माध्यमांमुळे तंत्रज्ञानाची चांगलीच माहिती झाली आहे. त्यामुळे आपण कुणीतरी वेगळं बनावं अशी उर्मी त्याच्या मनात दाटून आली आहे. स्थानिक राजकारण्यांसारखं आयुष्य आपणही जगावं, त्यांच्यासारख्या चमकदार सोन्याच्या चेन आणि काळे गॉगल घालावेत असं त्याला वाटू लागलंय. पारंपरिक आदर्श नेते हे रोल मॉडेल म्हणून आता त्याच्यासमोर उरलेले नाहीत. बरेचदा आपल्या घरातील आदर्श नेत्यांची प्रतिमा ही केवळ फोटोपुरतीच उरते. कारण जसजसा काळ जाईल तसतशी या नेत्यांनी जपलेली मूल्ये आणि नैतिकता विस्मरणात जाते. त्याऐवजी करणसारखे लोक सध्याच्या काळातील व्यक्तींची नैतिकता आणि मूल्य यांचं अनुकरण करू लागतात आणि मग
आपण त्याच्यासारखं बनायचं या शर्यतीत सहजगत्या सामील होतात. स्थानिक नेत्याने आपले सहकारी आणि मित्र यांच्या समोर उभारलेल्या प्रतिमेत हे ग्रामीण लोक बंदिस्त होतात. करणच्या बाबतीत म्हणायचं तर माझ्या निखळ प्रामाणिक शब्दांचा त्याच्यावर खूपच कमी परिणाम झाला असता, कारण आधुनिक जगाच्या मोहांना तो याआधीच बळी पडलेला होता आणि त्यातच समाधानी होता. ही सगळी निरीक्षणं जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला खूप अस्वस्थही व्हायला होतं. तरीही भारतातली जी सहृदयता आहे, अनोळखी माणसाबद्दलची सहानुभूती आहे, त्याच्याबद्दलचं मी आशुतोषचं फक्त एक परिच्छेद वाचतो. अनपेक्षित परिस्थिती समोर आली तर लोक मदत करतात. या प्रवासात लोक बरेचदा माझ्यासाठी थांबले, मला त्यांनी पाणी दिलं, खायला दिलं, कधी कधी तर बिर्याणी आणि अगदी पैसे देखील दिले. प्रांजळपणे सांगायचं तर हा प्रवास पूर्णपणे अनोळखी लोकांच्या सहृदयतेमुळेच शक्य झाला. जगभरातील या सहृदयी माणसांमुळेच मी जे केलं ते करू शकलो. मला सर्वांबद्दल प्रेम वाटतं. मी असा प्रवास करत असतो तेव्हा अजूनही मी जिवंत आहे याच गोष्टीचं मला क्षणोक्षणी अप्रूप वाटतं. अशाच प्रकारे उर्वरित जीवन व्यतीत करण्याचा हा संकेतच मी समजायला हवा का? कसल्याही अपेक्षा नाहीत, की कुणाबद्दलही कसलंही मत निर्माण करणं नाही. मी असंच मी असंच पुढे पुढे जावं आणि रस्ता कधीच संपू नये. अ, ह्याच्यानंतर म्हणजे मी एक वाचून दाखवणार होते प्रकरण, पण मला असं वाटतंय की तू जर सांगितलंस तर ते छान होईल. की हा जो तुझा पहिला प्रवास होता त्याच्यानंतर तू रेवस्ते रेड्डी केलास. तर हं. ह्या प्रवासामुळे तुझ्यात झालेला बदल किंवा तुझ्या विचारांमध्ये झालेला बदल आणि मग तो प्रवास करताना तुला आलेले अनुभव असं सगळं सांग. आणि मग नंतर नरवणमध्ये जे काही रोजगार निर्मितीसाठी तू आता सध्या करतोयस ते. चालेल. सो नमस्कार सगळ्यांना. पहिला ज्यावेळी हा प्रवास झाला, तो पहिला प्रवास झाल्यानंतर मी पुन्हा गावी आलो आणि गावी येऊन राहायला लागलो तिथे. आणि तिथे राहत असताना थोड्या-थोड्या ज्या काही ग्रामीण भागामधल्या ज्या गोष्टी असतात, तिथलं ग्रामीण प्रॉब्लेम्स जे असतात, राजकारण तिथलं कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. फिरत असताना विचार खूप वेगळे होते. फिरत असताना निरीक्षण करणं, सगळीकडे बघत जाणं, म्हणजे प्रत्येक जागेला सोक करणं हाच त्याचा पॉइंट होता. पण पुन्हा आल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी ठोसपणे काहीतरी आपण काम करू शकतो का? म्हणजे ठीक आहे परिस्थिती अशी आहे तर आपण त्याच्यावरती आपण काय करू शकतो? हा जो एक प्रश्न होता त्याचं उत्तर काय असू शकतं? हे शोधत होतो. एक चांगली गोष्ट घडली होती पहिल्या प्रवासामध्ये, की अनेक लोकं आणि एस्पेशली आदिवासी समाजामध्ये किंवा ट्रायबल एरियाजमध्ये जेव्हा राहत होतो, त्यावेळी एक लक्षात येत होतं, की त्यांचं निसर्गासोबतचं एक नातं जे आहे ते अतिशय घट्ट होतं. आणि ते ज्या प्रकारे निसर्गाकडे बघत होते, ज्या प्रकारे ते बाकीच्या त्यांच्या दैनंदिन गोष्टी करत असताना सुद्धा निसर्गासोबत जे कनेक्टेड होते, तो कनेक्ट कदाचित शहरांमधनं किंवा मी जिथे राहत होतो त्या जागेमधनं तो थोडासा कमी होत चालला होता. म्हणून तो कुठेतरी अ, वाटलं की जरा त्याच्यासोबत आपण कनेक्ट करू शकतो का? सो त्यासाठी जेव्हा गावी राहायला लागलो, तेव्हा पहिलं तर लक्षात आलं की शेती करणारा एक वेगळा समाज असतो आपल्याकडे आणि समाज असतो म्हणण्यापेक्षा अगोदरपासून एक वेगळ्या पद्धतीने लोकं ट्रायबल एरियाजमध्ये शेती करत आलेत. त्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं, की मग ती कुळाधारित शेती पुढे-पुढे नंतर ती कधी ना कधीतरी बनत गेली. पण मग ते नक्की शेती कसे करतात? ते काय करतात? त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी असतात? ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समजायचा प्रयत्न करतो, तेव्हा लक्षात येतं, की अ, तिथे पण म्हणजे माझ्या गावामध्ये सुद्धा, कोकणामध्ये सुद्धा ते अजून सुद्धा सिमिलर कसं आहे. भरपूरशा ओरिसाच्या पट्ट्यामध्ये जे आदिवासी आहेत त्यांच्यासोबत जी भेट झाली होती किंवा आंध्रमधले काही लोकं होती, तिथल्या लोकांसोबत जे भेटलो होतो किंवा असेल महाराष्ट्राच्या चंद्रपूरच्या भागात वगैरे तिकडे जे काही लोकांना बघितलं असेल.
तो एक सिमिलर कुठेतरी जुळत जातात. त्या गोष्टी सगळीकडे सारख्या आहेत. आणि त्यांच्यासाठी निसर्ग हा एक देवता अशा टाइपच्या ह्याच्यामध्येच ते बघतात त्याच्याकडे. त्यांची आता मी जेव्हा गावी गेलो तेव्हा मी त्यांच्यासोबत जायला लागलो, त्यांच्यासोबत काम करायला लागलो. कारण एवढंच होतं, की मला समजून घ्यायचं होतं, की त्यांचं त्यांचं काम करण्याची प्रोसेस कशी असते, ते सुरुवात कशी करतात, त्याच्या मध्ये-मध्ये ज्या बिलीफ सिस्टम्स ज्या जोडल्या जातात, त्या कशा जोडल्या जातात आणि ते सगळं बघत असताना त्यांच्यामध्ये गाणी कोणती असतात, म्हणजे ती सगळी गाणी सगळ्याला एक लय असते. प्रत्येक सीझन जसा चेंज होतो, त्या प्रत्येक चेंजिंग ऑफ सीझन सोबत भरपूर काही-काही त्यांच्या रोजनिशीमध्ये चेंज होत जातात. हे आपल्या सगळ्यांसोबत होतं. सगळ्यांच्या घरामध्ये अगोदर हे कुठे ना कुठेतरी आजी-आजोबा सांगत आलेत. फक्त ते जसं-जसं आपण प्रोग्रेस करत गेलो, तसं-तसं ह्या गोष्टी आपण कुठेतरी पाठी सोडत गेलो. सो ती गोष्ट मी पुन्हा-पुन्हा एक्सपिरियन्स करत होतो तिथे असताना. अनेक प्रॉब्लेम्स तिथे पण येत होते गावी गेल्यानंतर. पहिलं म्हणजे तुम्ही येऊन अशा ठिकाणी जिथे पडता, की जिथे तुम्हाला इंटेलेक्चुअल स्टिम्युलस 0 होऊन जातो. जिथे तुम्ही लोकांसोबत अजिबात दुसऱ्या कुठल्याही लोकांसोबत गप्पा नाही मारू शकत अनफॉर्च्युनेटली. कारण की तुम्ही भरपूर फिरून आलेले असता. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बोलायच्या असतात, सांगायच्या असतात, एकमेकांसोबत डिस्कस करायच्या असतात. पण ते करण्यासाठी कोणी तिथे उपलब्ध नसतं. सो मग तुम्ही त्याच्यामधनं कुठे ना कुठेतरी मार्ग शोधत जाता, की ह्याच्यामधनं कशाप्रकारे मी त्यांच्यासोबत डिस्कस करू ह्या सगळ्या गोष्टी. असं करत असताना दुसरी गोष्ट जी तिथे येऊन उभी राहते ती समाज आजूबाजूचा. सो तिथे मग तुम्हाला पहिलं तर शिव्या पडतात. जसं मी यूकेमध्ये होतो 4 वर्ष. तिथे शिक्षण वगैरे सगळं झालं होतं. त्याच्यानंतर काम करत होतो. अ, तिथे नोकरीही मिळणार होती. तिथलं सगळं झालं होतं. अगोदर कामं पण वेगळी करत होतो. प्रोफेसरची नोकरी करणार होतो. पण ती सगळं सोडून इथे आलो. ह्याचा एक आजूबाजूचा समाज त्रास द्यायला इन अ वे सुरू सुरू झाला. आणि मग जो एक आपल्याकडे अजूनपर्यंत ते सिस्टम्स ज्या चालत आलेल्या आहेत, की म्हणजे हे नकळत लोकं करतात. अजूनही गावांमधनं चालतं आपल्याला वाटत नसलं तरी, की ब्राह्मणांचं पोर कुठे कुणब्यांसोबत चाललंय तिकडे काम करायला वगैरे. हे जे वेगळ्या टाइपचं एक त्याला वळण जे जे काही लागतं ते सगळं मी बघत होतो. आणि बाहेर राहून आल्यामुळे तो एक फरक माझ्या मेंदूमधला तो फरक ऑलरेडी कमी झाला होता किंवा रादर संपून गेला होता, की मला त्याच्यामध्ये हा वेगळा माणूस म्हणून सगळी लोकं एकत्र असतात. जे काही तोपर्यंत धर्म वाचला होता त्याच्यावरनं पण तेच कळलं होतं, की माणूस म्हणून प्रत्येक जण जर देव आपण म्हटलं तर देवासमोर सगळे एकत्रच आहेत. सो त्यामध्ये कुठे काय चुकतंय, कुठे काय वाईट आहे, ह्या ह्याच्यातनं मी समजत गेलो, त्या सगळ्या प्रोसेसेस समजत गेलो. काम करत होतो. कुठल्या गोष्टींवरती काम करता येईल, हा एक विचार त्याच्यामधनं पुन्हा-पुन्हा चालू होता. अं, पहिलं म्हणजे जो प्रॉब्लेम होता, तो तिथे टिकणं, हा एक प्रॉब्लेम जास्ती कठीण होता म्हणजे. कारण की काम करायला लेट्स से आपण जातो कुठेतरी शेतामध्ये काम करायला जातो. अनेक वर्ष आपण बाहेर बसलेले असतो. अशा टाईपच्या टेबल खुर्च्यांवरती बसून लॅपटॉपवरती काम केलेलं असतं. पहिल्यांदा जेव्हा आपण खालती वाकतो आणि वाकून पहिल्यांदा कुठेतरी भात कापायला जातो किंवा भात काढायला जातो, त्यावेळी पहिल्यांदा लक्षात येतं, की आपली पाठ आहे ती फक्त आणि फक्त या खुर्चीवरती बसण्यासाठीच तयार केलेली आहे आता. कारण की एवढ्या वर्षांचा जो बॅकलॉग आहे, तो अचानक असा संपत नाही. तर तिथे बसलेलं असताना किंवा तिथून पहिले काही दिवस जेव्हा काम करत होतो, तेव्हा गावातल्या सगळ्यांसोबत गप्पा मारायला मी बाहेर पडायचो, सगळीकडे जायचो. सुरुवातीला हा थोडाफार त्याच्यामधनं सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम सुरू होतो, की तू ह्यांच्याकडेच का जातोस? तू त्यांच्याकडेच का जातोस? ह्यांना का भेटतोस? त्यांना का भेटतोस? हे अजूनही गावांमधून आहे. हे मला अ, बघून थोडं आश्चर्य वाटलं, की ह्यांच्या घरी चहा प्यायला गेला, तर मग हा तिथे का गेला? इकडे का गेला? हे नवीनच मला तिथे दिसत होतं. पण तशाच एक आजी जी होती तिथे, ज्यांच्याकडे मी जायचो नेहमी किंवा रादर जातो. त्या आजीने मला सांगितलं, की "थकलास? एका दिवसात थकलास का?" म्हटलं, "हो, पाठ दुखतेय, म्हणजे पाय दुखतायत, वर-खाली करता येत नाहीये, प्रॉब्लेम आहे." म्हणतात, "दुसऱ्या दिवशी जायचं."
दुसऱ्या दिवशी परत गेलो, परत जाऊन आलो आणि परत अजून दुखतायत. तर म्हणतात, की आता नाही थांबायचं. तिसऱ्या दिवशी जायचं मग नॉर्मल होतं आणि खरंच हे 3 दिवस सलग केल्यानंतर पाठ पण, पाय पण एक कदाचित त्याला एक काय म्हणायचं सवय होते. बॉडीला एक सवय होऊन जाते आणि त्याच्यानंतर नॉर्मल्सी होते. सो त्यानंतर नॉर्मल्सी होती. त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम झाला नाही. सो हे नवीनच तिकडून शिकत होतो. अं, तिथली लोकं जेव्हा बघत होतो, त्या लोकांकडनं एक गोष्ट लक्षात येत होती, की ही लोकं खूप त्यांना बेसिक गोष्टी ज्या आपण अं, शहरांमधनं किंवा मोठमोठ्या शहरांमधनं शिकून आलेलं आपण जर असलो, तर आपल्याला ज्या गोष्टी माहिती असतात, त्याच्यातल्या बेसिक सुद्धा गोष्टी त्यांना माहिती नसतात. हे बघून एस्पेशली व्हेन इट कम्स टू बेसिक राइट्स आणि पॉलिटिक्स ह्या छोट्याशा ज्या सर्वात बेस तुमचा जो आहे, जो आपण साइडलाईन केला जातो पूर्ण वेळ, की ह्या बाबतीत जास्ती काही बोलायचं नसतं, ह्या बाबतीत पडायचं नसतं. तो बेसच जर आपल्याला माहिती नसेल, तर पुढे काय होऊ शकेल? सो ते समजून घेत असताना आम्ही जिथे राहतो त्या नरवण गावामधनं एक महामार्ग जाणार हे हळू त्याच्यामधनं निश्चित होत होतं. आणि त्यानंतर एक ग्रीनफील्ड हायवे, दुसरा अजून एक हायवे जो अजून थोडा वरनं जाणार. आता आपल्याकडे ह्या पट्ट्यामध्ये मुंबई-गोवा महामार्ग माहिती असेल सगळ्यांना. एवढ्या वर्षांपासून तो होतोय. किती कोट्यांवधी रुपये खाल्ले गेलेत त्याच्यामध्ये. आम्ही चिपळूणमध्ये राहत असल्यामुळे इथे काय-काय, कशा-कशा पद्धतीने त्याच्यावरती राजकारण झालंय आणि राजकारणी लोकांनी त्याच्यावरची मलाई खाल्ली हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ती सेम गोष्ट जर आपण 2 अजून ठिकाणी करायला गेलो, तर त्याचा परिणाम तिथल्या एन्व्हायर्नमेंटवरती काय पडणार आहे किंवा तिथल्या लोकांवरती काय पडणार आहे, हे आपण खूप कमी वेळेला समजून घेतो. मी जेव्हा चालायला सुरुवात केली किंवा त्याच्या अगोदर विचार करायला पण सुरुवात केली, त्यावेळी गाडगिळांचा अहवाल वाचला होता. आज गाडगिळांनंतर परत एक दुसरा अहवाल जो कस्तुरीनंदन अहवाल जो प्रेझेंट केला तो आता एक्सेप्ट झाला. तो आत्ता एक्सेप्ट झाला. पण मी चालत होतो तेव्हा त्याच्यावरती काहीही बोलणं नव्हतं. सो वेस्टर्न घाट्स किंवा हा आपला जो पूर्ण पट्टा आहे, हा खूप संवेदनशील आहे. अं, केरळला गेलात, केरळमध्ये बघितलं तर तिथे त्याची डेव्हलपमेंट जी आहे ती खूप सिस्टमॅटिक विचारपूर्वक डेव्हलपमेंट तिथे अ, करायला त्यांना भाग पडले कारण की आता त्यांना लँडस्लाईड्स दिसतायत. पण हे आपण आत्तापर्यंत इथली लोकं जपत आलेल्या गोष्टी इतक्या झटकन आपण चेंज करायच्या का? हा जो एक प्रश्न होता. आणि हे करत असताना तुम्हाला गावामधनं तिथल्या लोकांची सहमती आहे का? म्हणजे जर आपण एका लोकशाहीमध्ये जगतोय, तर तिथल्या लोकांना अधिकार आहे त्यांचं मत मांडण्यासाठी. गव्हर्नमेंट येऊन काहीही करू नाही शकत, की सांगू नाही शकत, की आजपासून तुम्ही हे करायचं किंवा आजपासून तुम्ही ते करायचं. गव्हर्नमेंट आपण निवडून देतो आणि ते आपल्याला सांगायला लागले तर प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला सांगायचंच नाही असं ठरवलं तर अजूनच प्रॉब्लेम होतो. तर हे गावामध्ये सुरू झालं होतं, की ड्रोनने पोलीस आले होते. ड्रोनने सगळ्या बाजूंनी त्याचं निरीक्षण केलं. कुठून-कुठून जाणार हे सगळं तयार झालं होतं बऱ्यापैकी आणि गावातल्या लोकांना विचारलं, ग्रामसभेमध्ये विचारलं, तिथल्या सरपंचांना विचारलं, तर कोणालाही काही माहिती नाही. म्हटलं कदाचित एक गाव असेल, तर बाजूच्या गावात विचारलं, त्यांनाही माहिती नाही. अजून बाजूच्या गावात विचारलं, तिथेही माहिती नाही जास्ती काही. मग हे नक्की कोण ठरवतंय आणि इथल्या लोकांना नक्की आपण विचारतोय तरी का? म्हणजे ह्याचा उपयोग कोणाला आहे नक्कीच? गावकऱ्यांना जर उपयोग आहे, तर आपण त्यांना विचारतोय तरी का? हा प्रश्न ज्यावेळी उभा राहिला, अ, त्यावेळी मग विचार केला, की आयदर लोकांना हे हवंय ओर नकोय. हे 2च असू शकतात. आणि हे समजून घेण्यासाठी सर्वात सोपा उपाय होता तो चालणं. आता ह्याच्यावरती काम सुरू करत होतो किंवा केलं होतं म्हणून हे करणं परत भाग होतं. कारण की समजणं गरजेचं होतं, की नक्की ह्या कोकण किनारपट्टीमध्ये एक्झॅक्टली काय-काय होतंय आणि कुठे-कुठे म्हणजे जर वरच्या बाजूने मुंबई आहे, खालच्या बाजूने गोवा आहे. तर दोन्ही बाजूंनी फोर्स आहे आणि आम्ही रत्नागिरी एकदम मध्येच असे लटकलेले आहोत. आमचा एक्सोडस ऑलरेडी झालाय. इकडनं लोकं सगळी ऑलरेडी निघून गेलेली आहेत. सो नक्की काय प्रॉब्लेम्स आहेत हे समजायला पाहिजे. तर असंच एक दिवशी ठरवलं, की हे करायचं आणि लोकांना त्याच्याबद्दल सांगितलं आणि मुंबईमधल्या रेवसपासून पदयात्रा पुन्हा सुरू केली. गावोगावातनं चालत होतो. प्रत्येक गाव जे ह्या रस्त्यावरती येईल, त्या प्रत्येक गावाला जाऊन तिथल्या लोकांना जाऊन भेटत होतो.
सुरुवातीचीच काही ठिकाणी जे भेटलो तिथेच थोडंफार अ, एकदम विचित्र म्हणजे थोडाफार एकदम काय म्हणायचं माहोल तयार झालेला होता तिथे. अ, लोका मी एका गृहस्थांच्या घरी गेलो होतो. त्यांना ते प्रचंड ह्याच्याने बोलत होते, की आम्हाला पाहिजेच पाहिजे, रस्ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. म्हटलं का पाहिजेत? एक्झॅक्टली काय त्याचं कारण काय आहे? तर ते म्हटले, की माझ्या बायकोला कॅन्सर आहे आणि ते कॅन्सर क्युअर करण्यासाठी आम्हाला मुंबईला जावं लागतं. तर हा रस्ता झाला तर आम्ही मुंबईपर्यंत पोहोचू शकतो. सो मी म्हटलं, "काका तुमचा प्रॉब्लेम रस्ता नाहीये मग, तुमचा प्रॉब्लेम गावात चांगलं हॉस्पिटल नाहीये हा आहे किंवा तुमच्या एरियामध्ये चांगलं हॉस्पिटल नाहीये हा आहे." असंच गावागावातनं जात गेलो तेव्हा लक्षात आलं, की एज्युकेशन सिस्टमचे पूर्णपणे सगळीकडेच प्रॉब्लेम्स झालेले आहेत. गावोगावांमधनं शाळा बंद पडतायत. गावागावांमधनं मेडिकलचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप मोठे आहेत. म्हणजे आमच्या गावामध्ये आत्ता माझाच काका जो जो आणि आजोबा जे डॉक्टर होते. ते दोघे गेल्यानंतर आमच्या गावामध्ये तसं बघायला गेलं तर प्रॉपर ट्रीटमेंट देणारे तसे डॉक्टरच उरलेले नाहीयेत. सो अशा वेळी तिथे कोणच राहील? तिथे का कोण राहायचा प्रयत्न करेल? हे त्यावेळी लक्षात आलं. अं, त्या काकांनाही ते कळलं. ते काकाही मला घरी घेऊन गेले. मी त्यांच्यासोबत गप्पा मारत पूर्ण संध्याकाळ काढली. त्यांनी रात्री पण मला तिथे झोपायला पण विनंती केली. सो असं ज्यावेळी तुम्ही बोलता, डिस्कस करता, डायलॉग एक चालू ठेवता, त्यावेळी तुम्हाला लक्षात येतं की एक्झॅक्टली प्रॉब्लेम्स काय आहेत. वरच्या वरती सरफेस लेव्हलवरती प्रॉब्लेम्स आहेत ते सोपे वाटतात. पण ते अजून डेप्थमध्ये गेल्यानंतर कळतं की त्याचं बेस काय आहे? त्याच्या खालती नक्की कुठे अडकलेलं आहे ते सगळं. आणि आय गेस हा एक खूप बेसिक म्हणजे हा त्यावेळी मी कितपत विचार करत होतो हे मला माहिती नाही. पण लोकशाही ह्याचा बेसिस जर बघायला गेला तर तो डायलॉग आहे. तो लोकांसोबतच्या डिस्कशन्स आहेत. जर तुम्ही संवादच नाही केलात, तर तुम्हाला कळणारच नाहीये की लोकांना काय हवंय. सो तिथून ते सगळ्या गोष्टी सुरू होतात. तिथून पुढे जात गेलो, तर पुढे जाता लक्षात येत जातं. म्हणजे कोणीही मुंबईपासून पदयात्रा सुरू करावी आणि खालती गोव्यापर्यंत जावं, त्यांना लक्षात येतं की एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम हा आहे, की ह्या पूर्ण किनारपट्टीवरती अनेक लोकांनी त्याच्यामध्ये मग सगळ्या प्रकारचे सगळे मोठे पैसेवाले लोकं असतील, नेते असतील, सगळे असतील. त्यांनी सगळ्यांनी जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्या जमिनी कशा ना कशा प्रकारे तरी त्यांना काढायच्यात. सो हा रस्ता हा बेसिकली त्यासाठी केलेला आहे इन अ वे, की लवकरात लवकर या जमिनी निघाव्यात. मला एक तुझा लेख आठवला, तर थोडंसं तू त्याच्याबद्दल सांग, की तू त्यात लिहिलेलं होतंस, की हे जे दलाल आहेत, ते जमीन मालकांशी किंवा घरमालकांशी संपर्क साधतात आणि सांगतात, की सरकार तुमच्याकडून जमिनी ताब्यात घेणार आहे, त्याच्याऐवजी आम्हाला विका. सो म्हणजे आता आता नाव न घेता सांगतो पण दापोली खूप जास्ती प्रमाणात फुटणार आहे आता. म्हणजे तो फुगा खूप मोठा होतोय, दापोलीचा फुगतोय आणि तिथे वरच्या बाजूला काही आत्ताच आपल्या मिनिस्ट्रीमध्ये आत्ता असलेली काही लोकं आहेत त्यांच्याच थ्रू मोठ्या-मोठ्या स्कीम्स तयार होतायत तिथे आणि तिथे ज्यावेळी ह्याची सुरुवात झाली, त्यावेळी तिथल्या आजूबाजूचे जे फार्मर्स होते, सिंपल शेतकरी होते. अगोदर महाराष्ट्र म्हणजे कोकणामध्ये तरी कातळ जो भाग होता तो युजलेस मानला जायचा. त्याचा काहीही उपयोग नव्हता. लोकं जायची खालती खोऱ्यामध्ये जिथे नदी वाहायची. सो अचानक त्या वरच्या कातळाला भाव आला. शेतकऱ्यांना कळत नव्हतं ते काय आहे, कसं आहे ते. तर तिथे मधले जे दलाल आहेत ते जनरली कुठल्या ना कुठल्यातरी नेत्यांचीच लोकं असतात. जे तिथे त्यांच्या नावावरती ते घेतात सगळं. आणि मग त्याच्यानंतर एकत्रित सगळीकडे करून ते सगळं असं हँडओव्हर केलं जातं बेसिकली. हा एका ठिकाणी नाही, हा बऱ्याच पूर्ण कोकणामध्ये अनेक ठिकाणी हा सेम पॅटर्न बघता येईल. जसं-जसं मी पुढे जातोय तसं-तसं मला ह्याच्यामधनं कळतंय सुद्धा, की आमच्या आजूबाजूला भरपूर लोकं आहेत, जी हे स्वतः करत होते, ज्यांना ते ते जरा उशिरा का होईना ते कळलं. त्याच्यामध्ये खूप मोठ्या-मोठ्या नेत्यांच्या पण नावं आहेत, की ज्यांनी खूप जागा घेतलेली आहे त्याच्याप्रमाणे आणि ती मग एकत्रित करून पुढे विकलेली आहे. हे तुम्ही राजापूर साइडला गेलात, हे रत्नागिरी साइडला गेलात, तरीही तुम्हाला तिथेही दिसेल. खालती सिंधुदुर्गात गेलात तरी दिसेल आणि रायगडमध्येही दिसेल. सगळीकडे हा सेम पॅटर्न प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेल. आणि घेताना ते काय किती हार्डली म्हणजे मी काही ठिकाणी तर ऐकलंय ₹500 आणि ₹1000 ह्याच्यावरती सुद्धा एकरी जमीन गेलेली आहे.
आणि त्याची आज किंमत तुम्ही फक्त विचारायचीच नाही अशी अशी हे आहे. सो सो त्यानंतर मग मी इकडे आलो गावी आणि गावी आल्यानंतर आम्ही पहिला जो एक सुरुवात केली तिथे आल्यानंतर ती होती की गावातल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांना त्यांना त्यांच्या शेतीविषयक ऑर्गॅनिक आणि ह्या सगळ्या याच्याबद्दल सांगायचं फक्त. त्याच्याबद्दल लोकांना जागरूक करायचं एवढंच पॉइंट होता सुरुवातीला. त्याच्यावरती जास्ती काही करणं वगैरे हा काही त्याचा पॉइंटच नव्हता. अं, पण त्याच्यावरती कुठल्या-कुठल्या गोष्टींवरती काम करायचं हे कळत नव्हतं त्यावेळी बघायला गेलं तर. सो जसं-जसं त्यांच्यासोबत काम करायला लागलो, तसं-तसं लक्षात आलं, की अजूनही बरेच ऑप्शन्स आहेत ज्याच्यावरती काम करता येईल. मग एज्युकेशन आलं. मग त्यानंतर एक गावातलाच मुलगा होता. मला हे एक करायचं होतं, की गावातला कोणीतरी तिथेच राहून काहीतरी करतोय. हा एक मेसेज खूप चांगला जातो. म्हणजे तरुण लोकं जी गावातली आहेत ती बाहेर जातात त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. सगळे मुंबईकडे जे जातात. तर गावामधलाच एक मुलगा प्रणव तयार झाला, की मी गावातच राहीन आणि तिथे राहून काहीतरी करेन. तो होता मुंबईमध्ये काम करत. एल-एन-टीमध्ये तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करत होता. सो तो आला त्याने तो कार्पेंटरीच्या फॅमिलीमधनं येतो. अगोदरपासून सगळे लोकं त्याच्या फॅमिलीतले कार्पेंटर्स होते. ती कार्पेंटरी सोडून बाहेर जाऊन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जर तो काम करत होता आणि त्याला जेवढे तिथे मिळत होते त्याच्यापेक्षा आता जास्ती मिळतायत गावातच राहून. हा बदल आम्हाला तिथे करता आला. सो आम्ही तिथे वुडन वर्क काय-काय आहे, तिथे काय-काय करता येऊ शकतं हे पहिल्यांदी गेज केलं. ते केल्यानंतर मग त्याच्यावरती थोडा रिसर्च केला. मग आम्ही मेल्स पाठवायला सुरू केले, की असं-असं आम्ही करतोय, हे तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल का? जे पुण्यामधले आय-टी सेक्टरमधले वगैरे असतील त्यांना. तर त्याच्यातलं पहिलं आम्हाला जे आलं ते एक म्हणजे त्याची सिस्टर कंपनी होती इंडियातली यूएस बेस्ड कंपनीची, आय-टी कंपनीची. त्यांचं कॅलिफोर्निया की शिकागो कुठेतरी तिथे एक हे होतं म्हणजे काय म्हणतात त्याला एक त्यांचं त्यांचं तिथे मेळावा होता, जे काही असेल ते. हं. सो तिथे कॉन्फरन्स होती. सो त्या कॉन्फरन्ससाठी त्यांना 1000 पीसेस हवे होते. आता पहिल्यांदाच आम्ही गावामध्ये जेव्हा सांगितलं, तेव्हा पहिलं तर त्यांनी नाही सांगितलं. कारण की 1000 पीसेस करायचे कसे हेच माहिती नाहीत. जिथे दुपार झाली की तंबाखू मळत बसणारे आपले जे एक पॉप्युलेशन आहे, त्याच्यामध्ये 1000 पीसेस करणं पॉसिबल नव्हतं. पण बाजूच्या गावांमधनं जी लोकं होती, जी बाहेर थोडंफार काम करून आलेली होती, त्यांच्यातले काही 70-70 वर्षाची लोकं सोबत आली आणि त्यांनी ते करून दाखवलं म्हणून आम्हाला ते करता आलं. आणि ते मग आम्ही बाहेर शिफ्ट केलं. सो त्याच्यामधनं खूप चांगला बूस्ट मिळाला. मग त्याच्यामधनं कलात्मकता वाढत गेली. मग नारळाच्या करवंटीपासून काय करता येईल, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामधनं सुरू झाल्या. मग ते आता कंटिन्यू चालू आहे वूड वर्कशॉप जे आहे ते. त्याच्यानंतर मग एज्युकेशनवरती वळलो. ज्याच्यामध्ये पॉइंट असा होता, की तिथल्या गावामधली जी सरकारी शाळा आहे ती म्हणजे लिटरली पडायला आली होती. त्याचं छप्पर-बिप्पर सगळं डॅमेज्ड होतं. आणि ते का होत होतं, तर त्याचा प्रॉब्लेम फक्त आणि फक्त ग्रामीण राजकारणाशी होता. एवढंच, बाकी काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नव्हता. सो ते ज्यावेळी तिथपर्यंत समजवलं, तिथल्या लोकांना सांगितलं, तर ते सरळ ऐकलं नाही. त्यावेळी जरा उलटं थोडं कामं करायला लागली त्याच्यामध्ये, की जरा लिहून मी कुठेतरी टाकेन ही एक थोडीशी धास्ती अशी भीती बसली आणि त्याच्यामुळे ते काम झालं. तिथली कामं झटकन पुढे गेली. मग तिथे एक मॅडम आहेत पद्मजा दिवाडकर म्हणून, ज्या गावातल्याच आहेत, पण बाहेर मुंबईमध्ये बरेच वर्ष राहत होत्या. त्या तिथे काम करत होत्या. तर त्यांच्यासोबत मी काम करायला सुरुवात केली आणि मग आम्ही तिथे एक लायब्ररी उघडली जी त्याच गावातल्या मुलांनी मदत करून तिथे ती लायब्ररी उघडली होती. आणि त्या लायब्ररीचा पॉइंट हा होता, की त्यांना जगभरातलं ज्ञान तिथे मिळावं. तिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी त्यांना वाचता याव्यात. आणि त्यानंतर मग त्याच्यामधनं सुरू झाली निसर्ग शाळा. सो दॅट त्यांना तिथल्या आजूबाजूचा निसर्ग काय आहे ते समजावा. त्याच्यामधनं त्यांना हे समजावं, की पुण्यामध्ये, मुंबईमध्ये फक्त काहीतरी मोठ्या-मोठ्या गोष्टी नाहीत. आम्ही सुद्धा खूप चांगल्या भागामध्ये राहतो. आमच्याकडे पण निसर्ग सौंदर्य खूप जास्ती आहे. जर बाहेर कुठलातरी गेटवे ऑफ मुंबई असेल किंवा गेटवे ऑफ इंडिया असेल, तर आमच्याकडे पण काहीतरी इथे वेगळं आहे. हे त्यांना सांगता यावं, हा त्याच्या पाठचा पॉइंट होता. आणि ते हळू झालं. आता त्यांच्याकडे लोकांनी डोनेट केले, त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे कॉम्प्युटर्स पण आहेत. पहिल्यांदी डिजिटल स्कूल्स म्हणतो आपण. गावातल्या शाळेला
किंवा सरकारी ही जी ग्रामीण शाळा असते त्यांना 10,000 रुपये फक्त मिळतात वार्षिक. कुठलंही काम तुम्हाला करायचं असेल तर 10,000मध्ये कोणाचंही काहीही होत नाही. सो जेवढं करता येईल तेवढं प्रयत्न करतोय. आता आमच्या आजूबाजूच्या गाव आहेत त्यांच्यासोबत आता थोडा टाय-अप करायचा प्रयत्न करतोय. कारण की त्यांनी ते घेतलं पाहिजे. आम्ही सगळीकडे पुरे नाही पडणार आहोत. बरं. अं, त्यानंतर मग गावामध्ये डिजिटल डिटॉक्सचे वर्कशॉप्स घ्यायला लागलो, ज्याच्यामधनं बाहेरची लोकं येऊ लागली आणि त्यांना मग गाव काय, कल्चर काय, इथलं एन्व्हायर्नमेंट काय, स्लो लिव्हिंग काय असतं हे सगळं समजावं. आणि त्याशिवाय मागच्या पावसाळ्यापासून एक प्रॉब्लेम जो एक 10-1 वर्ष आमचा प्रॉब्लेम चालू होता, की आमची जी नदी आहे ती खूप छोटी नदी आहे. पण त्याच्यावरती काम करणं गरजेचं होतं. तर अनेक वर्ष हा इश्यू का पुढे जात नव्हता, तर अं, मध्ये कुठेतरी ब्युरोक्रेसी येते आणि ती ब्युरोक्रेसी सोबत बोलण्यासाठी गावामधली लोकं तेवढी तयार नव्हती किंवा रादर तिथून पैसे येतील, मग त्याचा कसा विनियोग करायचा, त्याचा कसा म्हणजे कोण कसे वापरेल हा हं. जो प्रश्न आहे, तिथे सगळं येऊन अडत होतं, की मग त्याचं टेंडर कोण घेणार, काय करणार? सो ते न करता डायरेक्ट आपल्याला गावाकडनं छोट्या-छोट्या म्हणजे कोणी ₹500 दिले, कोणी ₹50 दिले, असं करून जर आपण गावामधनं लाख-दीड लाख रुपये उभे केले, तर नाम फाउंडेशन सोबत काम करतं का? हा हा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला, ते हो म्हटले. मग म्हणजे गावामध्ये वाडी-वाडीमध्ये जाऊन लोकांकडनं पैसे जमा केले. प्रत्येकाने आपल्या हिशोबाने दिले. त्याच्यानंतर मग तिथल्याच ज्या संस्था होत्या त्यांनी पण दिलं आणि त्याच्यामधनं आमचं आत्ता जवळ-जवळ एक 50-60% ची नदी पूर्ण झाली साफ करून आणि त्याच्या वरचा भाग आता होईल. पण मेन जो इश्यू होता, की गावामध्ये पाणी भरत होतं. नदी वरती आणि शेतं खाली गेली होती. ती आता उलटं झालंय. आता नदी खाली आणि शेतं वरती आहेत. सो आता हे सगळं चालू आहे. ह्याच्यावरतीच कामं चालू आहेत आणि लिखाण चालू आहे. एकूणच म्हणजे तुझं काम खरंच खूप अफाट आहे. हं. आशुतोषचं जे जा जरा पूर्वेकडे पुस्तक आहे ते आवर्जून सगळ्यांनी विकत घ्या, कारण त्याला नरवण गाव किंवा इतर विकासाची जी कामं आहेत त्याच्यासाठी खूप उपयोग होतोय आणि मुख्य म्हणजे तुम्हाला त्याच्यातून सगळा त्याचा प्रवासही कळेल.